ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ज्ञानदेवांची 11व्या अध्यायाची प्रस्तावना भाग 4. ओव्या आहेत 11 ते 14. 11व्या अध्यायावर त्रिवेणी संगमाचे रूपक केल्यावर ज्ञानदेव अर्जुनाच्या भाग्याचं वर्णन करत आहेत. हे असो ऐसे सावयव, एथ सासिन्नले आथी रसभाव, तेथ श्रवण सुखाची राणी व जोडली जगा. हे रूपक पुरे, याप्रमाणे येथे नवरसांचे मूर्तिमंत स्वरूप भरायला आले आहे, कारण जगाला श्रवण सुखाचे राज्य प्राप्त झाले आहे. जेथ शांताद्भुत रोकडे आणि येरा रसा पडप जोडे, हे अल्पची परी उघडे कैवल्य येथ. ह्या 11व्या अध्यायात शांतरस व अद्भुत रस हे मूर्तिमंत आहेतच, पण इतर रसासही या अध्यायात शोभा प्राप्त झाली आहे. हे यांचे वर्णन थोडेच आहे, पण खरोखर या अध्यायात मोक्ष स्पष्ट झालेला आहे. तो हा 11वा अध्याय, जो देवाचा आपण पे विसंवता ठाव, परी अर्जुन सदैवाचा रावो, जे येथही पातला. तो हा 11वा अध्याय आहे की जो देवांचे खास विश्रांतीचे ठिकाण आहे, पण अर्जुन हा दैववान पुरुषांचा राजा आहे, कारण की तो येथेही प्राप्त झाला आहे. येथ अर्जुनाची काय म्हणो पातला, आजी आवडतयाही सुकाळू जाहला, जे गीतार्थ हा आला मराठीये. येथे अर्जुनच एकटा प्राप्त झाला आहे असे काय म्हणावे, तर गीतार्थ मराठी भाषेत आल्या कारणाने आज वाटेल त्यालाही सुकाळ झाला आहे. 11वा अध्याय हा शांत व अद्भुत रसांचा त्रिवेणी संगम आहे. त्यात गीता ही गुप्त सरस्वती नदी आहे आणि निवृत्तीनाथांनी या संगमात प्रवेश करणे सोपं व्हावं म्हणून मराठी शब्दांच्या पायऱ्यांचा घाट बांधलेला आहे. संस्कृतच्या डगरी फोडून हा मराठी घाट बांधल्यामुळं या संगमात स्नान करणे सोपे झालेले आहे, असं ज्ञानदेवांनी गुरूंचं वर्णन केलं. आता ज्ञानदेव सांगत आहेत की हे सावयव रूपकाचं वर्णन पुरे. त्यांनी 11व्या अध्यायावर त्रिवेणी संगमाचं रूपक केलं होतं. हे रूपक सावयव आहे, कारण गंगा, यमुना व सरस्वती या 3 नद्यांचे त्यांनी शांत, अद्भुत व गीता यावर आरोप केलेला आहे. रूपकांचा समूह स्पष्ट केला. उपमान म्हणून घेतलेल्या वस्तूच्या सर्व अंगांचे वर्ण्य विषयावर रूपक केलेलं आहे, म्हणून हे सावयव रूपक आहे. या अध्यायात शांत व अद्भुत हे 2 रस मुख्य आहेतच, पण इतरही रस त्यात आलेले आहेत. असा हा नवरसाने युक्त अध्याय आहे आणि मराठी भाषेत असल्यामुळं सर्वांना श्रवण करता येण्यासारखा आहे. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे उघडे कैवल्य येथ, येथे मोक्ष स्पष्ट झालेला आहे. त्याचं कारण त्यांनी 10व्या ओवीतच स्पष्ट केलं आहे की या तीर्थात स्नान केल्यामुळं संसाराचा निराश करता येईल. विश्वरूप पाहिल्यावर आपण वेगळे नसून विश्वरूपाचाच एक अंश आहोत असा प्रत्यय अर्जुनाला जसा आला तसा श्रोत्यांना सुद्धा येईल. परमात्म्याशी एकत्व म्हणजे संसारातून सुटका किंवा मोक्ष. ज्ञानदेव या अध्यायाला जो देवांचा आपण पे विसंवता ठावो असं म्हणतात. हा अध्याय म्हणजे देवतांच्या विश्रांतीचं ठिकाण आहे. विश्वरूपातून सगुण साकार रूप प्रकट होतं व पुन्हा विश्वरूपातच लय पावतं. परमात्मा येथे मूळ स्वरूपात राहतो, म्हणून हा अध्याय म्हणजे भगवंतांच्या विश्रांतीचं ठिकाण झालेला आहे. आता एखादा मनुष्य विश्रांती घेत असेल, झोपला असेल, तर अगदी जवळची व्यक्ती सुद्धा त्याची झोपमोड करणार नाही, त्याच्या विश्रांतीत अडथळा उत्पन्न करणार नाही. परंतु अर्जुन मात्र भाग्यवान आहे असं ज्ञानदेवांना वाटतं, कारण तो या भगवंतांच्या विश्रांतीच्या ठिकाणी सुद्धा येऊन पोचला. ज्ञानदेव अर्जुन या ठिकाणी कसा येऊन पोचला ते स्पष्ट करणार आहेत, ते सुद्धा मराठीत. त्यामुळे त्यांचं बोट धरून सर्वसामान्य लोकही येथे येऊन पोचणार आहेत. त्यामुळे हा लाभ एकट्या अर्जुनालाच झाला असं म्हणता येणार नाही, तर सर्वांनाच सुकाळ झालेला आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीचे श्रवण करणारे श्रोते सुद्धा अर्जुनासारखेच भाग्यवान आहेत. पुढे ज्ञानदेव श्रोत्यांना विनंती करणार आहेत, तो भाग आपण उद्या पाहू.